काल मंत्रालयामध्ये राज्यातील विविध रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला विनंती केली होती की मराठी भाषा सक्ती जे तुम्ही करताय त्याबद्दल आमचं दुमत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल, महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलं पाहिजे. आणि जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक आहे, इव्हन आम्ही ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सीला सुद्धा ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये घेत असताना आम्ही मराठी, जुजबी मराठी जे आहे ते कंपल्सरी करायचं किंवा अनिवार्य करायचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. परंतु रिक्षा टॅक्सी चालकांसाठीचा जो निर्णय होता आणि त्या संदर्भात जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी मागणी केली होती. मी नेहमी असंच म्हणत आलोय की महाराष्ट्र हा रोजगार निर्मिती करणारा राज्य आहे आणि आम्ही देशामध्ये एक नंबर रोजगार निर्मिती करणारं राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी फारच आग्रही असतात. आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण शेवटी मराठीचं काय, मराठी तर आली पाहिजे, मराठी बोलली गेले पाहिजे. रिक्षा संघटनांनी, टॅक्सी संघटनांनी किंवा इतर काही सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे तो पर्याय उपलब्ध होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, कारण त्या संघटनेचे ते प्रतिनिधी आहे. परंतु आमच्याकडे जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं 2019ला जे परिपत्रक आम्ही काढलं होतं आणि त्या अनुषंगानं 2020 साली मराठी भाषा शिकण्यासंदर्भात एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक पुस्तिका पण काढली होती. म्हणजे ऑटो रिक्षा चालक जे आहेत, टॅक्सी चालकांसाठी मराठी याच्या संदर्भात 2020चं हे पुस्तक आहे. लोकांचा संभ्रम दूर होईल की टॅक्सी चालक, रिक्षा चालक हे मराठी बोलण्याचा त्यांच्यावर बंधन आहे, कारण आपली ती राजभाषा आणि राजभाषेचा आदर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदल सुद्धा करतोय. त्या बदल करत असताना 1 ते 1.5 महिन्याचा त्याला कालावधी लागणार आहे. परंतु आज आम्ही बैठक घेतली, सगळे आमचे प्रमुख अधिकारी होते, राज्यातील सगळ्या 59 आरटीओंना आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीने टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो. परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार. 1 मे ते 15 ऑगस्ट पूर्णपणे राज्यातील सर्व आरटीओ त्यांनी एक समिती निर्माण करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून कुणाला कायद्याचं बंधन पाळत नाही आणि कोण कोण मराठी भाषा बोलत नाही. फक्त काल ज्या आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की मराठी भाषेचा आम्हाला आदर आहे, मराठी भाषा आम्ही शिकायला तयार आहोत, तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे सगळ्या आरटीओंना की मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना आरटीओ कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा. काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या. आणि प्रत्येक आरटीओनं एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. परंतु ह्या दरम्यान आमचे आरटीओचे अधिकारी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या 2 संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवणार. आणि त्या सगळ्या ड्रायव्हर, आम्ही जेव्हा ड्राईव्ह घेतला आमच्या लोकांनी, ते नलावडे त्यांना बोलवा, ड्राईव्ह घेतला तर ड्राईव्ह घेतला असता जे 565 रिक्षा चालक होते त्यातील बहुतांश रिक्षा चालकांनी मराठी आम्ही शिकू आणि मराठी शिकायला आम्हाला जे जे काही करावं लागेल ते आम्ही करायची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं.